डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 9420 63 6736 किंवा 820842 भारताच्या इतिहासातील अभिमानाचा दिवस 1999 मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैन्याने अद्वितीय शौर्य गाजवत पाकिस्तानच्या घुसखोरांना पराभूत करून तिरंगा पुन्हा उंच फडकावला। त्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ आज देशभर कारगिल विजय मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। राहता शहरात देखील हुतात्मा चौक येथे भारतीय सैन्याकडून विजय कारगिल दिवस साजरा करण्यात आला। 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याचे कारगिलमधील टायगर हिल, तोलोलिंग आणि इतर महत्त्वाच्या शिखरावर पुन्हा तिरंगा फडकवत ऑपरेशन विजय यशस्वी केले। या युद्धात भारतीय जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उन्हे, तापमान आणि दुर्गम पर्वत रांगांमध्ये लढत शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले। या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाचे संरक्षण केले। त्यामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, रायफलमन संजय कुमार यांच्यासह अनेक शूरवीरांचे शौर्य आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत कारगिल विजय दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। शहीद स्मारकांवर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना अभिवादन करण्यात आले। यावेळी नागरिकांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला। देश प्रथम हा संदेश देत युवकांनी राष्ट्रसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहनही करण्यात आले। कारगिल विजय दिवस हा केवळ एका युद्धातील विजयाचा दिवस नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य धैर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देणारा प्रेरणादायी दिवस आहे। या शूरवीरांच्या त्यागामुळे आज आपण सुरक्षित आणि स्वतंत्र भारताला जगत आहोत। यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, नायब तहसीलदार सुभाष पाटील, भाऊसाहेब जेजूरकर, सुरेश गाडेकर, ॲडव्होकेट भाऊसाहेब सदाफळ, प्रमोद तोरणे सर, अक्षय तुपे, नामदेव गाडेकर, फ्रान्सिस बारूळ, रणजित सुलाके, अण्णासाहेब मागाडे, बाळासाहेब कोळगे, सुनील देशमुख, नितीन गाडेकर, सुयोग शेळके, कुमार शेटे, संदीप जेजूरकर, राजू निकाळे, अशोक राजगुरू, अशोक नळे, संजय राजगुरू, अशोक खैरकट, गोरक्ष ढमक, वसंत सदाफळ यांच्यासह आधी भारत माता की जय, भारत माता की जय। आज मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना आपल्या कारगिल विजय दिवस शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की 26 जुलै 1999ला हा विजय मिळवला, तेव्हा देशामध्ये एक चैतन्याचं वातावरण होतं आणि त्या वातावरणाला अनुसरून तसेच ह्या विजयामध्ये ज्या आपल्या सैनिकांनी, हुतात्म्यांनी आपलं जीवन अर्पण केलं त्यांची आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो। आणि हा फक्त एक दिवस नाही तर एक ऐतिहासिक घटना आहे भारताच्या सैनिक इतिहासातील। एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये, कमी संसाधनांमध्ये, कमी साधनांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या प्राणपणाने लढून हा विजय प्राप्त केलेला होता। त्यामुळे ही मोठी अशी घटना आहे। हा विजय दिवस का साजरा करावा आणि याला आपण का उपस्थित राहावं, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या सैनिकांबद्दल असलेली आपला आदर, त्यांचा त्याग आणि त्यांनी केलेली देशसेवा, यासाठी आपण सर्वांनी या दिवसाला एकत्र आलं पाहिजे। हा उद्देश या दिवसाचा आहे। आजी सैनिकांकडनं तर आपण फार शिकतो, परंतु मला आपल्या राहता तालुक्यातील जे माजी सैनिक सर्व आहेत त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते अभिमानाने, की कोणतीही माजी सैनिकांचं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल त्याचा ते पाठपुरावा करतात, त्याची माहिती घेतात आणि सर्व प्रकारची मदत ते या ठिकाणी करतात। तसेच कोणताही कार्यक्रम असेल, देश सेवेबद्दलचा असेल, तो 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे असेल, कारगिल दिवस असेल आणि जे काही आपल्या देश सेवेबद्दलची एक दिवस आहेत त्या सर्व दिवसांचा साजरा ते करतात। जोरदार टाळ्या आपल्या सर्व सैनिकांसाठी झाला पाहिजे। त्यानिमित्ताने ते आपल्या सर्वांमध्ये एक प्रकारची एकजूट निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि सगळ्यांचं महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला कार्यक्रम असतो ते सर्व अभिमानाने त्यांचा जो युनिफॉर्म आहे तो ते विअर करतात। त्यांना जे काही मेडल्स मिळाले ते पण ते दाखवतात। यातनं एक गोष्ट आठवते की तुम्हाला तुमच्या कार्याचा अभिमान हा कार्य करत असताना तर असलाच पाहिजे, परंतु
तुमचं कार्य पूर्ण झाल्यानंतर, तुमची नोकरी संपल्यानंतर सुद्धा तुम्ही केलेल्या कामाचं तुम्हाला काय असलं पाहिजे, अभिमान असला पाहिजे. हे ते सर्व आपल्याला शिकवतात. त्यामुळे त्यांचाही मला खूप अभिमान आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना असं आवाहन करतो की ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल त्या वेळेला आपण या देश सेवेमध्ये आपण आपल्या सर्वांना म्हणायचं आहे. जय. बळी पडलेल्या सर्व सैनिकांना मी आपल्या राहतावासियांच्या वतीने विनम्र असं अभिवादन करतो. राहता शहराला स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक किंवा सैनिक यांची अतिशय उज्ज्वल आणि प्रज्वल अशी परंपरा आहे. आणि या परंपरेतून आज कारगिल विजय दिवस, हुतात्मा दिवस आज आपण या हुतात्मा निकाळी चौकात साजरा करीत आहोत. सैनिकांनी आपल्या देशांसाठी प्रचंड अशी मेहनत घेऊन हा देश आतापर्यंत सुरक्षित ठेवण्याचं काम सैनिकांनी केलेलं आहे. आणि या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन फार मोठा त्याग आपल्या देशासाठी केलेला आहे. आणि म्हणून आपल्या देशाला आपल्याला अशी एक परंपरा तयार आहे. परंतु यापुढेही आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या सामान्य नागरिकांना देशाप्रती प्रेम निर्माण झालं पाहिजे. आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक येणं अपेक्षित होतं, परंतु अतिशय कमी लोक आहेत. समान संस्कृती, समान भूगोल आणि समान अस्मिता असलेल्या लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र. आणि हे राष्ट्र जे आहे, आपल्याला राष्ट्र घडवताना सैनिकांनी जे योगदान दिले ते सामान्य नागरिकांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात दिलं पाहिजे. सैनिकांच्याकडे असलेली शिस्त, सैनिकांकडे असलेला प्रामाणिकपणा, सैनिकांकडे असलेला त्याग आपण सर्वांनीच घेतला पाहिजे. तर आपण आपला देश जो आहे तो आपल्याला आपला मोठा करता येईल. बाहेरचे जे देश आहेत, बाहेरच्या जगामध्ये देशप्रेम अतिशय मोठ्या प्रमाणात असतं. विशेषतः युरोपियन खंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, इतर देशांमध्ये देशप्रेम अतिशय ओतप्रत भरलेले आहे. परंतु आपल्या देशामध्ये आपल्याला सांगावं लागतं की भारत माझा देश आहे. आणि म्हणून आपल्याला देशप्रेमाची भावना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रुजवली पाहिजे. म्हणून या निमित्ताने मी पुन्हा एकदा स्वातंत्र्य सैनिकांना, त्याचबरोबर आपल्या माजी सैनिकांना विनम्र असं अभिवादन करतो. आणि यापुढे आपण देशप्रेम जास्त वाढूया अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय हिंद. आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. माजी सैनिक, या देशाचे नागरिक आणि NCC कॅडेट हे सर्व या ठिकाणी एकत्र आले. आपल्या देशाची सीमा खूप मोठी आहे. आपल्या देशाला सागरी सीमा तर खूपच मोठी आहे. पूर्वी सागरातून अतिक्रमण होणार नाही अशी परिस्थिती होती. परंतु आज देशावर कोणत्याही बाजूने आक्रमण होऊ शकतात. आणि त्यामुळे आपली हे सैनिक सदैव आपल्या सीमेवरती सज्ज आहेत. ते आपल्या सीमेवर काम करतात. म्हणून आपण आपल्या घरामध्ये शांततेने झोपतो. ही एक मोठी जमेची बाजू आहे. आपल्या प्रपंचाला, आपल्या मुलाबाळांना विसरून अतिशय थंड प्रदेशामध्ये जिथं 0 टेम्परेचर आहे त्या ठिकाणी आपले सैनिक उभे राहतात. त्या ठिकाणी आपले सैनिक देशाची सीमा रात्रंदिवस करत असतात. आपल्या देशाला पाकिस्तान आहे, चायना आहे, इतर देशांची बॉर्डर्स आहेत. या सर्व बॉर्डर्सवरती देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी आणि आपल्या देशाच्या नागरिकांचं, आपल्या देशाच्या सीमेचं, आपल्या देशातील जे काही वैभव आहे, जे काही सुविधा आहेत, आपल्या देशातील जे काही प्रोजेक्ट आहेत मोठमोठे, याचं संरक्षण करण्याचं काम आपले सैनिक करत असतात. आणि या निमित्तानं मी त्यांना मानवंदना करतो आणि थांबतो. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करें कुर्बानी. जय हिंद, जय हिंद. आज या ठिकाणी मी प्रथमतः ज्या वीरांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्या स्मृतीला शतशत वंदन करतो. व तुम्ही सर्व माजी सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो. तर मी माझे मनोगत व्यक्त करतो. अहो, भारतीय सैनिक आपल्यासाठी बॉर्डरवर दिवस रात्र आपल्यासाठी आपल्याला संरक्षण करतात. ते त्यांना स्वतःचा प्रपंच नाहीये का? त्यांना स्वतःचे लेकरं बाळ नाहीयेत का? तरी ते आपल्यासाठी रात्र बाउंड्रीवर राहतात.
देखील याच महाराष्ट्रात आहे आणि तुमच्या सर्वांसारखे आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करत असताना राष्ट्रमातेची सेवा करणारी पिढी तुमच्यासारखे महामानव देखील याच मातीत जन्माला आले हे आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं वैभव आहे. तुम्ही आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर तुम्ही आपल्या पूर्ण देशाचं वैभव आहात. हम अपना करेंगे जो कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मला बोलवलं. डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील. तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहाता, मुक्काम पोस्ट राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454.